तुमच्या सगळ्यांच्या प्रेशर खाई हे बघा आमच्या कॅमेरामॅननी नवीन कटर घेऊन दिलेलं आहे. कटर नाही म्हणायचं आता ह्याला, काय सुरी आहे. पण हे बघा आपली कोबी लेट झालेला आहे. 2 प्रकारच्या कोबी लावल्या होत्या मी. ही रेड कॅबेज, लाल कोबी आपण आता काढूयात. पण मी असे कापणार होते, पण मला तुम्हाला दाखवायचं आहे की हे आता आम्ही जमिनीत लावलंय. हेच जर तुम्ही कुंडीत लावायचं असेल तर त्याचं रूट सिस्टम किती मोठे बघू आपण. ठीक आहे, चला बोला गणपती बाप्पा मोरया. हे बघा हा एवढा मोठा कोबी, पण खाली त्याचं मूळ हे एवढंच आहे. सो तुम्ही सहज हे कुंडीमध्ये लावू शकता. एवढंच आहे, एवढी मोठी कोबी आहे आणि हे मूळ एवढंच आहे. आता आपण हिरवी कोबी बघूया. ही तर लाल कोबी झाली. कापू ना आपण, थांब ना. सो आता ही कोबी केवढी आहे आणि ह्याचं मूळ पण तेवढंच आहे, छोटंसं आहे. हे बघा आता ही सगळी माती मी काढून टाकते. हे एवढंसं मूळ आहे, एवढंसं हात माझ्या हाता एवढं आहे. पण कोबी बघा. आता आपण हा कोबी बघूयात, काढून बघूयात. सो कॅमेरामॅनला मी नवीन वापरलेला माझ्यावर नको. तो म्हणतो हातावर नाही, हातावर नाही, खाली ठेवून मारते. ओके वा वा, धारदार आहे. खुश का सगळे जे मला मेसेजेस करतात की आओ जरा कटर चांगला वापरा. हे बघा याला म्हणतात खरं ऑर्गॅनिक. आहा हा हा, आहे की नाही. कोबी गड्डा खूपच छान आहे. आता तो पुढचा गड्डा तर अजून मोठा आहे. आपण अजून एक कापून आपण एक ॲक्च्युली कट करून बघायचा का कोबी. इथेच करते, थांबा. सटक. आता पानं जुनी झाली. बरेच जण विचारतात कोबी कापल्यानंतर त्याला अजून कोबी येतो का. हे बघा हा कोबी मी ऑलरेडी हार्वेस्ट केला होता. आता इथे शेजारी आजूबाजूला आलेले आहेत, पण कोबीला गार हवा लागते. सो याचा काही उपयोग नाही, काढून टाकावं लागतं. मारू हे जोरात, पुसू का एकदा असं. मला फार भीती वाटते. मला इतकं मी कापाकापी स्वतःला करते ना. आता माझी माती सगळी कोबीला लागते. असं कापू. अरे काय धार आहे, वा. आणि तो जो ऑर्गॅनिक भाजीचा कर 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 आवाज आहे ना, गप्प बसते, तुम्ही ऐका. नाही मोठी आहे, खूपच मोठी आहे. दुसऱ्या साईडनी पण आता खालून पण काढूयात. हे बघा. अरे बापरे, किती लेयर्स आहेत ना, मला ते बघायचे. आ हा हा, कसा आहे गड्डा. आता माती लागली आहे कारण का कटिंग बोर्ड घेऊन नाही केलं मी. आता लाल कोबी पण काढून बघू आपण. मला माझी सर्वात फेवरेट लाल कोबी आहे. त्याची पानं काढायची उलट. एक फोटो घेऊया. लाल कोबीची गंमत माहिती आहे का तुम्हाला. जेव्हा लाल कोबी अशी भाजी करू आपण, कच्चा पण खाता येतो, म्हणजे कोबीला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता ही पानं सुद्धा आपण रिद्धी सिद्धी बलदेवला देऊ शकतो, कारण का खूप छान लागतात. आणि मी कुठलाही फवारा ह्याला मारलेला नाही, अगदी ऑर्गॅनिक, पूर्णपणे ऑर्गॅनिक. नाहीतर ॲक्च्युली ही फॅमिली आहे, मला डास चावतात. ही फॅमिली ॲक्च्युली खूप केमिकलवाली असते. आता ही नॅचरली ह्याच्यावरती असं व्हाईटिश आलेलं आहे, कारण का ते प्लांट स्वतःहूनच त्याला प्रोटेक्ट करतं. आता हे बघा, मी जर हाताने हे केलं तर असं क्लीन होतं हे. सो जे आपल्या दुकानात मिळतं ना ते असं स्वच्छ करून मिळतं, पण हे नॅचरलीच ज्या भाजीनी केलेलं आहे. पण त्याच्यामुळे काय होतं ना, ह्या कोबीला रोग पडत नाही. आपली ती जी ही असते ना, ह्याला थोडा रोग पडतो. सो तुम्ही जर दुकानातून अशी छान दिसणारी कोबी घेतली, समजायचं ह्याच्यावर फवारा मारलेला आहे. आता आपण ही तोडून बघूया. लाल रंग बघा तो. आता आधीच मातीचे हात पुसते, नाही तर परत ही सुद्धा मातीमय व्हायची. हे बघा रंग बघा तुम्ही, तो रंग आ हा 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 हा. माझे सर्वात फेवरेट कोबी लाल कोबी आहे. तुम्ही खाऊन बघितली आहे का सांगा. ह्याचा फ्लेवर सुद्धा ना थोडासा
नेहमीच्या तर वरचंच पान कोबीपेक्षा का ना आतनं कशाला कापतो ते वरचंच खायचं. चला कॅमेरामॅन म्हणतोय आतलं, म्हणजे त्याला ते कापायचं नाहीये. एक्झॅक्टली. अर्ध तुला अर्ध मला. त्या व्हाईट कोबीशी कम्पेअर हा. अर्ध तू अर्ध नाही. एवढं नको मला पण. अरे काय हे कच्चं खायला आवडत तुला नाही, मोठं घे, बघितलं ना. चल खा. तो फ्लेवर आणि हा फ्लेवर सांग मला काय वेगळा लागतो. ओके सो आतून बघा. आणि मी ते सांगत होते, भाजी केली ना, फोडणी दिली की ती काळपट होते. आणि मग त्याच्यावर गंमत ट्रिक काय असते माहिती का, लिंबू पिळायचं की ह्याच्याहून गुलाबी असा काय रंग हा, जांभळा. चांगलं. सो ही थोडी जास्त हे लागते, कडक आहे ती जरा. आणि ही थोडीशी तिखट लागते. कॅमेरामन खरं सांगत नाहीये, पण एक खूप डिस्टिंक्ट फ्लेवर आहे. हां तिखट नाही, डिस्टिंक्ट फ्लेवर आहे. डिस्टिंक्ट फ्लेवर आहे. सो इथे ना याला व्हिनेगर मध्ये बुडवून असं काहीतरी मला खूप डास होत आहे. पण बघा म्हणजे हे तुम्हाला दाखवण्यासाठी आहे. सो आतली कोबीचं एक पान आपण खाऊन बघू शकतो. आता माझा हात सगळा मातीचा झालेला आहे, पण कोबी अशी खाण्यात जी काय मजा आहे ना, इतकी गोड लागते. आपण एखादा व्हिडिओ करू कुकिंगचा, पण तोपर्यंत हात पुसते सगळा. माझ्यासारखं असं गार्डनिंग करू नका. तुम्ही छान धुवून मस्त करा. हे बघा काय आहे, एक नंबर. आपण थोडंसं खाण्यासाठी मी हे उघडतीये. आतलं पेपरसारखा कर कर आवाज येतोय. मला वाटलं कॅमेरा म्हणलं आवडणार नाही. मला कच्च्या भाज्या खायला एवढ्या आवडतात. हा गोडसर आहे ना. कसं वाटलं, सहज कुंडीत लावणारी भाजी कोबी, पण गार हवेत येते. तुम्हाला माहिती पाहिजे कधी लावायची. मी बीपासून लावली होती, किंवा सीडलिंग पण मिळतं. पण हे घ्या, आमचे 2 गड्डे, दुसरा नाही आहे फोटोसाठी. चला मग. अच्छा बाय बाय. डास. अरे देवा.